मी भगवान वानखेडे। मंडळी, काल पंढरपूरमध्ये एका व्यक्तीनं बनावट नोटा देऊन दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आलाय। माझे पैसे मला परत दे असं ज्या व्यक्तीनं पैसे दिले होते त्यानं तगादा लावल्यामुळं ज्या व्यक्तीनं पैसे घेतले होते त्या व्यक्तीनं अक्षरशः नोटांचे झेरॉक्स काढून बनावट नोटांचे बंडल सदर व्यक्तीला दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली। या संदर्भात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी केली। परिस्थिती कितीही वाईट असली तरी वाईट वेळ मारून नेण्यासाठी आपल्या हातून गुन्हा घडू नये याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचं असतं। परंतु परिस्थिती माणसाला कधी काय करायला लावेल याचाही नेम नसतो। असाच एक गुन्हा पंढरपुरात घडलाय। या संदर्भात पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार साक्षीदार मधुकर माने राहणार निमगाव टेंभुर्णी यांना गायगोटा बांधण्यासाठी शासनाकडून 12 लाख रुपये मंजूर करून देतो असं सांगून आरोपी अतुल भारत तावरे वय वर्षे 25 राहणार करकंब तालुका पंढरपूर याने 2 ते 3 लाख रुपये घेतले होते। परंतु पैसे देऊनही सदर व्यक्तीचं काम झालं नसल्याने लाभ तर मिळून द्या नाहीतर मी दिलेले पैसे परत करा असा तगादा आरोपीकडे लावला गेला। यानंतर 6 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास यातील साक्षीदार यांना हिसबावी बोलावून पैशाचे बंडल दिले। परंतु हे सर्व पैशाचे बंडल नकली नोटांचे असल्याचे समजल्यानंतर साक्षीदार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले। यानंतर आरोपीस पोलीस ठाण्यात आणले गेले। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सदर नोटांचे व्हेरिफिकेशन केले। यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अतुल भारत तावरे वय वर्षे 25 व राजू विश्वनाथ चोरमुले वय वर्षे 41 या दोघांना अटक केले। आरोपींनी 500च्या नोटांचे चक्क कलर झेरॉक्स काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला कोर्टात हजर केला असता 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली गेली। या संदर्भात श्रीकांत रावसाहेब घुगरकर PSI पंढरपूर शहर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनी वाघे हे करत आहेत।